मी कृतिका कदम, AB9 टीव्ही मराठी न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्ही पाहताय न्यूज एक्सप्रेस 20। 2014च्या आधी निर्दोष लोक मारली जात होती, भारत आता घरात घुसून मारतो। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। विधान परिषदेतून अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित। निलंबनाचा एकतर्फी निर्णय हा घातक, अंबादास दानवे यांच्या निलंबनावर उद्धव ठाकरेंचं भाष्य। राहुल गांधींनी नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला, संजय राऊतांकडून राहुल गांधींचा पाठराखण। विधान परिषदेची उमेदवारी मिळताच मिलिंद नार्वेकरांमध्ये जुना उत्साह संचारला, फ्लोअर मॅनेजमेंटसाठी लागले कामाला। 300 युनिट वीज मुंबईकरांना मोफत देण्यात यावी, ठाकरे गटाचं आंदोलन। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी महिलांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी। खारघरमध्ये जाहिरात होर्डिंग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही। हाथरसमध्ये चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना, 27 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। पुणेकरांची पाणी कपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। 10 वर्षांनंतर विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे, संजय राऊत समर्थन करणार नाहीत तर मग कोण करणार? संजय राऊत यांना खासदार श्रीकांत शिंदेंचा टोला। दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी। मी आई बहिणींची माफी मागतो, अंबादास दानवे यांच्या शिवीगाळावर ठाकरेंकडून माफी। मुंबई पोलिसांनी केला रेल्वे स्टेशनवर मूनवॉक डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल। सत्ताधाऱ्यांशी संबंधित राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज मंजूर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। क्वालिटी बघा, एकनाथ शिंदेंनी विधानसभेत नवा आणि जुना शालेय गणवेश दाखवला। मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, भावना गवळी भाऊ उमेदवारी मिळताच गहिवरल्या। ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांना लाडकी बहीण काय कळणार? मुख्यमंत्र्यांची तुफान टोलेबाजी। मवियातील स्पर्धेत जयंतराव सर्वात पुढे, एकनाथ शिंदेंच्या जयंत पाटलांना कोपरखळ्या। महाराष्ट्राच्या राजकारणात खेला उभे होऊ शकतो, सुषमा अंधारे यांच्याकडून राजकीय भूकंपाचे संकेत। अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा AB9 टीव्ही मराठी, नजर प्रत्येक घडामोडींवर।